श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला गुरुवारची श्री दत्त गुरूंची अत्यंत प्रभावी अशी उपासना सांगणार आहे. दत्तबावनी. दत्तबावनी म्हणण्याचे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक फायदे आहेत. हे स्तोत्र संत रंग अवधूत महाराज यांनी रचलेले 52 ओव्यांचे एक शक्तिशाली स्तोत्र आहे, जे दत्तप्रभूंच्या लीलांचे वर्णन करते. दत्त गुरुचरित्रातले आणि दत्त लीलांचे सगळं वर्णन या दत्तबावनीमध्ये केलेले आहे. दत्तबावनी म्हटल्याने अनेक संकट, शारीरिक मानसिक दुःख दूर होतात. दत्तबावनीला संकट विमोचन स्तोत्र मानले जाते. हे वाचल्याने आयुष्यातील संकटे आणि दुःखे दूर होतात. दररोज दत्तबावनीचे पठण केल्याने मनातील भीती, नैराश्य आणि वाईट शक्तींचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. दररोज सकाळी हे स्तोत्र ऐकल्याने किंवा म्हटल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. यामुळे मनाला शांती व समाधान मिळते. भक्तिभावाने दत्तबावनीचे पठण केल्यास सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. हे स्तोत्र पितरांच्या त्रासांपासून, तसेच नवग्रह दोष असतील, पितृदोष असतील, पत्रिकेतील सगळ्या दोषांच्या मुक्ती मिळवण्यासाठी देखील हे स्तोत्र प्रभावी मानले जाते. हे स्तोत्र आरोग्यदायी मानले जाते. शारीरिक मानसिक त्रासापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळवून देते. आता हे स्तोत्र म्हणायचं कसं मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज तुम्ही तुमच्या सेवेमध्ये किंवा दररोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून एक वेळा दत्तबावनी म्हणून एक माळ श्री गुरुदेव दत्त हा जप करू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर सगळ्यात पॉवरफुल म्हणजे गुरुवार आहे. ह्याच्या दत्तबावनीमध्ये लिहिलेलंच आहे की जो व्यक्ती मनापासून 52 गुरुवार नित्य नेमाने 52 गुरुवार या दत्तबावनीचे पठण करतो, त्याची सगळी संकट दुःख दूर होतात. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, दर गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करायची आहे. एक माळ श्री गुरुदेव दत्त हा जप करायचा आहे आणि दत्तबावनी हे 52 ओव्यांचे स्तोत्र एकदा म्हणायचं आहे आणि तुम्हाला कॅलेंडरवर टिक करायचे आहे किंवा एक असं लिहायचं आहे. म्हणजे असे 1, 2, 3 असं 52 गुरुवार तुम्हाला न चुकता दत्तबावनी म्हणायची आहे. जर तुम्हाला मध्येच अडचण आली असेल किंवा तुम्हाला सुतक आला असेल तर तो गुरुवार तुम्ही सोडायचा आहे आणि त्याच्या पुढचा गुरुवार तिथं फुली मारायची आणि त्याच्या पुढचा गुरुवार तुम्ही दत्तबावनी म्हणायची आहे. पण तुम्ही जितके गुरुवार म्हटलाय तेवढेच गुरुवार गृहीत धरून अशी 52 गुरुवार श्री दत्तबावनी. जय योगीश्वर दत्त दयाळ, तूच एक जगती प्रतिपाळ. अत्री अनुसय करुणी निमित्त, प्रगटसी जगता स्तवनिचित. ब्रह्माच्युत शंकर अवतार, शरणागतासी तू आधार. अंतर्यामी ब्रह्मस्वरूप, बाह्य गुरु नररूप स्वरूप. काखी अन्नपूर्णा झोळी, शांती कमंडलू कर कमळी. कोठे षडभुजा कोठे चार, अनंत बाहू तू निर्धार. आलो चरणी बाळ अजान, दिगंबरा उठ जाई प्राण. ऐकुनी अर्जुन भक्ती साध, प्रसन्न झाला तू साक्षात. तिथली रिद्धी सिद्धी अपार, अंतिमोक्ष महापद सार. केला का तू आज विलंब, तुझ विन मजला ना आलंब. विष्णू शर्म द्विज तारुनिया, श्राद्धी जेविला प्रेममया. जंभे देवा त्रासविले, कृपा अमृते त्वा हसविले. पसरी माया दितिसुतमूर्त, इंद्रा करवी वधिला तूर्त. ऐसी लीला जी शर्व, केली वर्णिल कैसी सर्व. घेई आयुसुतार्थी नाम, केला त्या ते तू निष्काम. बोधी येल यदु परशुराम, साध्य देव प्रल्हाद अकाम. ऐसी ही तव कृपा अगाध, काना ऐकसी माझी सा
साध धाव अनंता पाहिन अंत न करी मध्येचा शिशूचा अंत पाहुनी द्विजपत्नी कृतस्नेह झाला सुत तो निस्संदेह मृतगामी कलितार कृपाळ जडमुड रजका तारी दयाळ पोटशुळी द्विजनारियला ब्राह्मण श्रेष्ठी उधरीला सहाय्यकाना दे अजरा प्रसन्न नयने देख जरा वृक्ष शुष्क तू पल्लवीला उदास मज विषयी झाला वंध्या श्रीची सुत स्वप्ने फळली झाली गृहरत्ने निरसुनी विप्रतनूंचे कोड पुरवी त्यांच्या मनीचे कोड दोहिली वंध्या महिसी ब्राह्मण दारिद्र्या हरसी घेवडा बक्षुनी प्रसन्न क्षेम दिदला सुवर्ण घट सप्रेम ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार केला सजीव तू आधार पिशाच पीडा केली दूर विप्रपुत्र उठविला शूर अत्यंजे हस्ते विप्रमदास हरुणी रक्षणे त्रिविक्रमास तंतुक भक्ताशनात एक दर्शन तिथले शेलीनेक एकाच वेळी अष्टस्वरूप झाला अससी पुन्हा अरूप तोषविले निज भक्त सुजात दाखुनी प्रचिती साक्षात हरला यवन नृपाचा कोड समता ममता तुझला गोड राम कन्हैया रूप धरा केल्या लीला दिगंबरा शीला तारिल्या गणिका व्याध पशुपक्षी तुझ देती साथ अधमा तरक तव शुभ नाम गाता किती न होती काम आधी व्याधी उपाधी गर्व टळती भावे भजता सर्व मुठ मंत्र नच लागे जान पावे नर स्मरणे निर्वाण डाकीन शाकीन महिषासूर भूतपिशाचे जिंद असुर पळती मुष्टी आवळुनी धृण प्रार्थना परिसोनी करुणी धूप गाईल नेमे दत्त बावनी जो प्रेमे साधे त्याला इह परलोक मनीतयाच्या उरे न शोक राहिल सिद्धी दासपरी दैन्य आपदा पळत दुरी नेमे बावन गुरुवारी प्रेमे बावन पाठ करी यथावकेशे स्मरी सुधी यमना दंडे त्यास कधी अनेक रूपी हाच अभंग भजता नडेन माया रंग सहस्त्र नामे वेश अनंक अनेक दत्त दिगंबर अंती एक वंदन तुझला वारंवार वेद श्वास हे तव निर्धार थकला वर्णन करता शेष कोण रंक मी बहुकृत वेश अनुभव तृप्तीचे उद्गार ऐकुणी हसता खाईल मार तपसी तत्वमसी हा देव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.